नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्रीच्या 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. सौंदर्य टिकत नाही, संपत्ती टिकत नाही, परंतु आपला स्वभाव, आपली माणुसकी आणि केलेली चांगली कर्म कायम लक्षात राहतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. बनावट जन्माचे दाखले बनू नये यासाठी मोहीम छेडणाऱ्या किरीट सोमय्यांच्या विरोधामध्ये यशोमती ठाकूर पत्रकार परिषद घेतात. यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की जे बनावट आणि खोटं काम करतात, जे दिशाभूल करतात, त्यांचा एवढा पूळ का यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांना का आलेला आहे, हा प्रश्न आहे. दुसरा भाग, एका समुदायाचं नाव घेऊन एका विशिष्ट समुदायाला याचा त्रास होतो आहे असं करून आपण त्यांचे फार तारणहार आहोत असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या करतात. किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याची बदनामी केली असं त्या म्हणतात, पण यशोमती ठाकूरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की उमेश कोल्हे यांचा सर तनसे जुदा अंतर्गत खून झाल्यानंतर ते प्रकरण दरोड्याचं प्रकरण आहे असा पोलिसांवर दबाव कोणी आणला होता? अमरावतीमध्ये रजा अकादमीने हिंसाचार केल्यानंतर अमरावतीतल्या हिंदुत्ववादी हजारो कार्यकर्त्यांवर केसेस टाकून त्यांचं भवितव्य खराब करण्याचं काम कोणी केलं होतं? तर नेहमी अल्पसंख्याकांचा अनुनय करायचा, अल्पसंख्याकांच्या भोळ्या भाबड्या मानसिकतेचा गैरफायदा घ्यायचा, हेच काम यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे. आमचं किरीट सोमय्या यांच्या कामाला समर्थन आहे. या निमित्ताने भारतीय नागरिक जे नसतील आणि जे बनावट कागदपत्र तयार करून जन्माचे दाखले मिळवणार असतील त्यांना अद्दल घडवली गेली पाहिजे, हे आमचं प्रामाणिक मत आहे. आम्ही किरीट सोमय्यांच्या पाठीशी आहोत. या दाखल्यांच्या तपासणीच्या दरम्यान जर विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तर प्रशासनाने एक यंत्रणा उभी करून पहिले विद्यार्थ्यांचा त्रास थांबवला पाहिजे. यासाठी किरीट सोमय्यांना दोष देऊन चालणार नाही. इथल्या प्रशासन त्यासाठी दोषी आहे. प्रशासनाने त्याची व्यवस्था केली पाहिजे. कुठलाही विद्यार्थी वेठीस धरता कामा नये. असं आहे, बनावट जन्माचे दाखले का बनवले जातात हाच पहिले प्रश्न महत्त्वाचा आहे. जर तुम्ही भारतीय नागरिक आहात तर तुम्हाला बनावट जन्माचा दाखला बनवण्याची गरज काय आहे? जेव्हा तुम्ही बनावट जन्माचा दाखला बनवता तेव्हा काहीतरी गोडबंगाल आहे आणि हे गोडबंगाल काय आहे हे शोधून काढायचं आहे. यासाठी किरीट सोमय्या यांची मोहीम आहे. आमचा परप्रांतीयांना आक्षेप नाही. फक्त बंगालमधून मोठ्या प्रमाणामध्ये 24 परगणा जो पश्चिम बंगालच्या सीमेलगतचा भाग आहे, बांगलादेशच्या सीमेलगतचा भाग आहे, त्या बांगलादेशच्या सीमेलगतच्या 24 परगणा इथूनच हजारो कामगार महाराष्ट्रात कसे येऊ शकतात एकाच जिल्ह्यातून, हा प्रश्न आहे. आणि म्हणून पोलिसांनी अमरावती शहरामध्ये अशा तऱ्हेचे 24 परगणाचे आधार कार्ड घेऊन आणि लगतचे आधार कार्ड घेऊन जे लोक इथे आलेले आहेत त्यांचा तपास करावा, ही आमची मागणी आहे. सर्वत्र ईद उल मिलादुनबीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.
हा सण हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, ज्यांनी समाजाला अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचा संदेश दिलाय. पैगंबर हजरत मोहम्मद यांनी नेहमी शांतता, सभ्यता, नीतिमत्ता आणि मानवतेची शिकवण दिली. त्यांच्या जीवन कार्याचे, उपदेशांचे आणि संदेशाचे स्मरण करून त्यांच्या सदाचारी मार्गांचे अनुसरण करण्याची ही एक प्रार्थना आहे. या दिवशी अनुयायांनी अमन, शांती आणि बंधुत्वाचा संदेश आम्ही नेहमीच पाळू असा निर्धार व्यक्त केलाय. या निमित्ताने शहरात एक भव्य शाही जुलूस काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी झाले होते, ज्यामुळे समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक सभ्यतेचे दर्शन घडलेत. अनुयायांमध्ये खुदाची प्रार्थना आणि इबादत करण्याबद्दल प्रचंड उत्साह दिसून आला. हा जुलूस मिस किष्णाहर मशिदीतून सुरू होऊन बलगाव रोड, पठाण चौक, हैदरपुरा मार्गे कब्रस्तान जवळ मद्रासी बाबांच्या दरबारात पोहोचला. हा दिवस पैगंबर मोहम्मद यांनी दिलेल्या शिकवणीचे स्मरण करून मानवतेचा संदेश पुढे नेण्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे. अमरावती शहरातील राजवीर जनहित संघटनेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ईद मिलाद उनब्बीचा जलसा मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाजाचे लोक एकत्रित येऊन एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देतात. राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा जलसा यशस्वी झालाय. चपराशीपुरा जोग स्टेडियम परिसरात दूध, काजू आणि बदामाची खीर वाटून हा सण साजरा करण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्यात. राजवीर संघटनेने खीर वाटून व्यसनापासून दूर राहण्याचा आणि आरोग्य जपण्याचा संदेश दिलाय. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले. चपराशीपुरा जोग स्टेडियमसह व्यंकय्यापुरा, बिच्छू टेकडी, देवीनगर, एकतानगर, आशियाना क्लब अशा विविध भागातील शेकडो नागरिकांनी, विशेषतः मुलांनी या खिरीचा आनंद घेतला. यावेळी हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध बांधवांनी एकत्रित येऊन ईद मिलाद उनब्बीच्या सणानिमित्त दाखवलेल्या एकतेची आणि भाईचाराची प्रशंसा केली. मद्रासी बाबा संस्थेचे अध्यक्ष अनवरभाई सब्जीवाले यांनीही या निमित्त जेवणाचा लंगर ठेवला होता, ज्याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजवीर संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांनी हा सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पाडला. अंबानगरीच्या पन्नालाल नगर येथे श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी पुन्हा एकदा गणेशोत्सवाचे भव्य आयोजन केले आहे. गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. यानंतर शनिवार 6 सप्टेंबर रोजी सुंदरकांड पठण आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 7 वाजल्यापासून अन्नदानाला सुरुवात होईल आणि सर्व भाविकांना या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मंडळाने आवाहन केले आहे. मंडळाने आयोजित केलेल्या भव्य महाआरतीमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सिटी न्यूज अमरावतीचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया आणि राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनीत कुलट प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच मंडळाचे अध्यक्ष संस्कार गट्टाणी, उपाध्यक्ष अभिषेक लिखितकर, सचिव शुभम सुरेश वैद, कोषाध्यक्ष अर्थव काळे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या वर्षीही मंडळाने गणेशोत्सवाचा आनंद आणि धार्मिक वातावरण कायम राखले आहे. माता जागी पार्वती पिता महादेवा, हार चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, हार चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, लडुवन का भोग लगे संत करे देवा, लडुवन का भोग लगे संत करे देवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. गणेश उत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक गल्ली आणि मोहल्ला विविध देखावे आणि सजावटीने सजले आहे. अमरावती शहरात एक असंच मंडळ आहे ज्याची परंपरा जवळपास 1 शतकाहून अधिक जुनी आहे.
आपण बोलत आहोत बुधवारा परिसरातील आझाद हिंद गणेश उत्सव मंडळाबद्दल. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच 1928 सालापासून हे मंडळ आपली परंपरा जपत आहे. यावर्षी मंडळाने शिर्डी येथील श्री साईबाबांचा सुंदर देखावा साकारला आहे, जो भाविकांना खूप आकर्षित करीत आहे. अमरावती शहराच्या बुधवारा परिसरातील आझाद हिंद गणेश उत्सव मंडळ, जे 1928 सालापासून गणेश उत्सव साजरा करीत आहेत, यंदाही आपल्या खास देखाव्यामुळे चर्चेत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली या मंडळाची परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जात आहे. दरवर्षी विविध आणि आकर्षक देखावे सादर करण्याची त्यांची खासियत आहे. यंदा मंडळाने शिर्डी येथील श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित एक अतिशय सुंदर आणि मनमोहक देखावा साकारला आहे. या देखाव्याच्या दर्शनासाठी शेकडो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. साईबाबांचे शांत आणि पवित्र रूप पाहण्याकरिता भाविकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे तसेच भाविकांच्या प्रेमामुळेच हा देखावा साकार झाला आहे. ही परंपरा जपत असताना मंडळ फक्त एक उत्सव साजरा करीत नाही, तर एक समृद्ध इतिहास आणि संस्कृती देखील पुढे नेत आहे. मी दिलीप कलोती, सचिव आझाद हिंद मंडळ बुधवारा अमरावती. दरवर्षी आमच्या मंडळातर्फे गणेशोत्सवामध्ये विविध देखावे आम्ही सादर करत असतो. मंडळाचं हे 98वं वर्ष आहे. 1928 साली मंडळाची स्थापना झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मंडळाचं नाव रॉयल क्लब होतं. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आझाद हिंद सेनेचे जे सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी होते कॅप्टन शहनवाज खान, ते अमरावतीला आले आणि त्यांनी आमच्या मंडळामध्ये झेंडा फडकवला आणि तेव्हापासून आझाद हिंद मंडळ असं नामकरण त्यांनी रॉयल क्लबचं केलं आणि तेव्हापासून आझाद हिंद मंडळ म्हणून मंडळ कार्य करत आहे. विविध देखावे या ठिकाणी आम्ही दरवर्षी सादर करत असतो. 1954 साली मंडळाचा रजत महोत्सव साजरा झाला. 80 साली आमचा गोल्डन ज्युबिली इयर साजरा झाला. 2002मध्ये हिरक महोत्सव साजरा झाला आणि 2 वर्षानंतर आमच्या मंडळाची वाटचाल शताब्दी महोत्सवाकडे सुरू आहे. यावर्षी शिर्डीच्या साईबाबांचा देखावा आम्ही साकारलेला आहे. जनतेचा भरघोस प्रतिसाद या देखावाला मिळत आहे. आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसेल. तरी पावसामुळे थोडंसं यावर्षी पावसाचं संकट असल्यामुळे गर्दी कमी आहे, पण तरी उरलेल्या अजून 2-3 दिवसामध्ये जनतेचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. यापूर्वी मंडळाने बालाजीचा देखावा, तिरुपती बालाजीतला देखावा, पंढरपूरचा देखावा, त्यानंतर पंढरपूरच्या वारीचा देखावा, कोणार्क मंदिरचा देखावा, पद्मनाभ स्वामीचा देखावा, असे विविध स्वरूपाचे देखावे, ताजमहलचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे आणि यावर्षी शिर्डीच्या साईबाबांचा देखावा सादर केलेला आहे. गणेशोत्सव म्हणजे फक्त बाप्पाची मूर्ती नाही, तर सामाजिक संदेश देणारा एक अनोखा उत्सव. असाच एक वेगळा उपक्रम अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील संकटमोचन गणेशोत्सव मंडळाने राबविला आहे. समाजामध्ये अजूनही भूत भानामतीबद्दल ज्या अंधश्रद्धा आहे त्या दूर करण्याकरिता त्यांनी अंधार लोक या संकल्पनेवर आधारित एक जिवंत भूतांचा हॉरर देखावा सादर केला आहे. या देखाव्याची रचना इतकी थरारक आहे की तो पाहताना लहान मुले आणि कमजोर हृदयाच्या लोकांची घाबरगुंडी होते. पूर्ण अंधारातून बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना अंगावर रोमांच उभे करणारी ही सजीव भूते लोकांना घाबरून सोडतात. परंतु नंतर ही फक्त माणसे आहेत हे लक्षात आल्यावर लोक सुटकेचा निश्वास सोडतात आणि या अनोख्या प्रयत्नाचा आनंद घेतात. या मंडळाने केवळ मनोरंजनासाठी नाही, तर लोकांच्या मनातील भूताची भीती दूर करण्यासाठी हा उपक्रम केला आहे. दरवर्षी समाज उपयोगी उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाच्या या अनोख्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका 23 वर्षीय मुलाने आई आणि भावाची घरासमोरच चाकूने भुसकून निर्घुण हत्या केली आहे. 40 वर्षीय अमोल वसंतराव डाखोरे आणि 63 वर्षीय सुशीला वसंतराव डाखोरे अशी या दुर्दैवी मृतांची नावे आहेत. ही घटना बुधवारी दुपारी 11 वाजताच्या सुमारास तिवसा शहरातील अशोकनगर परिसरात घडली. तिवसा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रोहन सुधाकर अवझाड याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर मृतांचे नातेवाईक आणि संतप्त जनसमुदाय यांनी तिवसा पोलीस स्टेशनवर धाव घेतली. आरोपी रोहन अवझाड सोबत या खुनात सामील असलेल्या इतर आरोपींनाही तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा खून बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केला गेला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. धारणी तालुक्यातील डिजिटल हरिसाल जवळील चोपण गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिन्याच्या बाळाला गरम विडख्याने चटके देण्यात आले. बाळाचे पोट फुगल्यामुळे गावातील भूमका याने हा अघोरी उपाय केलाय. हा प्रकार हरिसालच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ बाळाच्या आई वडिलांना विचारले असता त्यांनी पडियाड सुखा या नावाच्या व्यक्तीने हा उपाय सांगितल्याचे सांगितले. डॉक्टरांनी त्या चिमुकल्याला उपचारांसाठी हरिसालच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्याला धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना पुन्हा एकदा मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. अनेक सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे की मेळघाटातील आदिवासींना वेळेवर आणि योग्य उपचार मिळत नाही. यामुळेच अजूनही अनेक लोक भूमका आणि अशा अघोरी उपायांवर विश्वास ठेवतात. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आदिवासींना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. गेल्या 24 तासात पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने मेळघाट हादरला आहे. वाघानंतर आता अस्वलानेही कहर केला असून सोटमठाणा बीटमध्ये एका तरुणावर थरारक हल्ला झाला आहे. सुदैवाने या हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला. या वाढत्या हल्ल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात आला असून त्यांची कामेही ठप्प झाली आहेत. मेळघाटातील आदिवासी जनता या सततच्या हल्ल्यांमुळे भयभीत झाली आहे. वाघानंतर अस्वलानेही मानवावर हल्ले सुरू केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लोकांचा संताप वाढत आहे. सलग वाढणाऱ्या या हल्ल्यांमुळे प्रशासनाने गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. मेळघाटातील हे हल्ले कधी थांबणार आणि ग्रामस्थांच्या जीवाची सुरक्षा कधी होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आता इथे निर्माण झाला आहे. आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मानव आणि वन्यजीव यात संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्या 6 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात 6 आदिवासींचा मृत्यू झाला आहे. ही भीती कमी होत नाही तर तोच आता चिखलदरा तालुक्यातील घाणा गावात अस्वलाने एका शेतकऱ्यावर जीव घेणा हल्ला केलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या गायी आणि बैलांनी त्याला अस्वलाच्या हल्ल्यातून वाचवले. या घटनेमुळे मेळघाटातील आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता वाघानंतर अस्वल, भीती दुपटीने वाढली आहे. गेल्या 6 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात 6 आदिवासी ठार झाले. नागरिक या भीतीतून बाहेर पडण्याआधीच आता अस्वलाने हल्ला केला. रोज जंगलाशी संबंधित काम करणाऱ्या आदिवासींना सतत जीव धोक्यात घालावा लागतोय. 6 महिन्यातील घटनांची मालिका. जानेवारी ते ऑगस्ट मध्ये 6 आदिवासींचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, ऑगस्ट मध्ये 2 जखमी, सप्टेंबर मध्ये अस्वलाचा जीवघेणा हल्ला, थोडक्यात बचाव. वन विभाग व कायद्याचे वास्तव. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार वन्य प्राणी शिकार, त्रास देणे आणि त्यांना ठार करणे दंडनीय गुन्हा आहे.
परंतु याच कायद्यात मानवी जीवित व संपत्तीचे रक्षण हा अपवाद मान्य आहे. वन्य विभागाची जबाबदारी. वन्य प्राण्यांमुळे जर नागरिकांचा जीव गेला किंवा इजा झाली तर बाधितांना नुकसान भरपाई व मदत पुरवणे बंधनकारक आहे. मेळघाटात व्याघ्र प्रकल्प व वन्य विभागाने कायद्याच्या चौकटीत राहून मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कार्ययोजना आखावी. निगराणी, बचाव पथके व कुंपण यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तातडीने नुकसान भरपाई देणे हे कर्तव्य पार पाडावेत. आदिवासी ग्रामस्थांची मागणी. व्याघ्र प्रकल्पासाठी सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च होतात, मात्र आदिवासींच्या सुरक्षेसाठी पुरेसे काही होत नाही. वाघ, बिबट्या, अस्वल यांचे संरक्षण जसे महत्वाचे आहे तसेच आमचे प्राणही महत्वाचे आहेत, अशी ग्रामस्थांची भावना आहे. मेळघाटातील या घटना मानवी जीवनासाठी एक मोठा धोका निर्माण करत आहे. वन्यजीव आणि माणूस यांच्यातील हा वाढता संघर्ष थांबवण्यासाठी सरकार आणि वन विभागाने केवळ प्राण्यांचाच नव्हे तर आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठीही प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. ही परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली नाही तर भविष्यात आणखी गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात. मोर्शी शहरातील गांधी मार्केट लाईनमधील परिसरात एका दुकानाला 3 सप्टेंबरच्या मध्यरात्री 2 आरोपींनी संगनमत करून 4 दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि 20,000 रुपयांची रोकड लंपास केली होती. घटनेनंतर पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिलेत. गुप्त यंत्रणा सक्रिय करून संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी अमर सुगम इरपाचे आणि सागर मनीष परतेती या दोघांच्या ताब्यातून 16,000 रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 76,000 रुपये इतकी आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आणत, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. धारणी शहरातील गजानन रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. हजारो लोकांनी मोठ्या उत्साहात या महाप्रसादाचा लाभ घेतलाय. यावेळी सकाळी गणेशजींची पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण रेसिडेन्सीच्या रहिवाशांनी एकत्रित येऊन भजनाचा कार्यक्रम सादर केला. या खास क्षणी धारणी शहरातील अनेक नागरिकही महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण सोहळा फक्त गजानन रेसिडेन्सी मधील रहिवाशांच्या योगदानातून आयोजित करण्यात आला होता. यामुळे एकीकडे गणेशोत्सवाचा आनंद साजरा झाला तर दुसरीकडे समाजात एकतेचा संदेशही देण्यात आला. चांदूर बाजार येथील गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गणेशोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे महाप्रसाद व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांच्यासह 19 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून या उपक्रमात मोलाची भर घातली. या शिबिरात एकूण 68 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाला एक अमूल्य असे योगदान दिलेत. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भास्कर टोंपे, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके, संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंपे, उपप्राचार्य डॉक्टर नंदकिशोर गव्हाडे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामटेके यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे सांगत सर्व रक्तदात्यांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष भास्कर टोंपे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगताना मानवी जीवन अनमोल असून रक्तदानामुळे कोणाचे तरी प्राण वाचतात असे सांगितलेत. यावेळी भास्कर टोंपे यांच्या हस्ते पोलीस ठाणेदार अशोक जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या शिबिरासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावतीच्या ब्लड बँकच्या टीमने सहभाग घेतला. या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी
आणि परिसरातील अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. मोर्शी पंचायत समितीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम रोजगार सेवकांना या अभियानाची माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत 100 दिवसांची मोहीम राबविण्यात येणार आहे. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम, तहसीलदार सागर ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी महेश जयस्वाल यांच्यासह पंचायत समितीचे अनेक विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांच्या प्रास्ताविकाने झाली आहे. यावेळी प्रवीण प्रशिक्षक म्हणून विस्तार अधिकारी भोजराज पवार आणि ग्रामपंचायत अधिकारी अजय फाटे यांनी मार्गदर्शन केलेत. या कार्यशाळेमुळेच पंचायत राज व्यवस्थेतील सर्व घटकांना समृद्ध पंचायत राज या अभियानाची उद्दिष्टे आणि अंमलबजावणीची माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी विस्तार अधिकारी सुधाकर भिवगडे यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे जाहीर आवाहन. सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणाऱ्या अफवांना बळी पडून कायदा हातात घेऊ नका. सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो, मेसेज आदींची खात्री करून सोशल मीडियावरील आक्षेपार्ह हाँ उनके लिए आया था, उनके लिए आया था. अकोला पोलीस आगामी सणांसाठी पूर्णपणे सज्ज आहे. 6 सप्टेंबरला गणेश विसर्जन आणि 9 सप्टेंबरला ईद मिलादुन्नबीची मिरवणूक निघणार आहे. या दोन्ही मोठ्या उत्सवांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता अकोला पोलिसांनी गुरुवारी शहरात भव्य रूट मार्च काढलाय. या रूट मार्चचा पोलिसांचा एक संदेश होता, आम्ही तयार आहोत. या मार्चमधून हे स्पष्ट झाले की पोलीस प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. हा रूट मार्च जुन्या शहरातील चांदखा प्लॉट इथून सुरू झाला आणि शहरातील प्रमुख मार्गावरनं फिरत सिटी कोतवाली इथे संपलाय. यामध्ये जय हिंद चौक, दगडी पूल, अकोट स्टँड आणि सुभाष चौकासारख्या महत्वाच्या ठिकाणांचा समावेश होता. या रूट मार्चमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत इतर उच्च अधिकारी, सर्व स्टेशन प्रभारी, आरसीपी जवान आणि होमगार्ड्सही सहभागी झाले होते. पोलिसांच्या या कडक उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अकोला पोलिसांनी सणांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. हा रूट मार्च नागरिकांना हे आश्वासन देण्यासाठी होता की ते कोणत्याही चिंतेशिवाय शांतता आणि आनंदाने सण साजरे करू शकतील. नागपूरमध्ये वाहन चोरीचे प्रमाण वाढत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने एक मोठी कारवाई केली आहे. ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे वाहन मालकांना दिलासा मिळाला आहे. नागपूरच्या माणकापूर परिसरातून ऑटो रिक्षा चोरीची एक घटना समोर आली होती. तक्रारदार पवन मुलानी यांनी 30 ऑगस्ट रोजी रात्री आपली पिवळ्या रंगाची बजाज मॅक्सिमो ऑटो रिक्षा क्रमांक 49 AR 6606 ही घरासमोर पार्क केली होती.
सकाळी पाहिले असता रिक्षा जागेवर नव्हती. त्यांनी तातडीने माणकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडूनही सुरू होता. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोराडी रोडवर सापळा रचला. या सापड्यात 26 वर्षीय निलेश राजेंद्र सोनवणे राहणार गोधनी रोड माणकापूर या आरोपीला चोरीच्या ऑटोसह ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने रिक्षा चोरीची कबुली केली. पोलिसांनी आरोपींकडनं चोरी केलेली ऑटो रिक्षा आणि एक मोबाईल फोन असा एकूण 1,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गुन्हे शाखा युनिट 2च्या या कामगिरीमुळे शहरातील वाहन चोरांवर वचक बसण्यास मदत होईल. मानकापूर पोलीस स्टेशन येथे ऑटो रिक्षा चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता. अपराध क्रमांक 420/2025. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने युनिट 2 क्राईम ब्रांचला काही CCTV फुटेज मिळाले होते आणि त्या CCTV फुटेजच्या आधारे युनिट 2 येथील अंमलदार महेंद्र सडमाके यांनी या आरोपीने गुन्हा केल्याबाबत खात्रीशीर माहिती दिली होती. त्यानुसार API श्री चांबारे आणि त्यांच्या पथकाने या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडून ऑटो रिक्षा आपण हस्तगत केलेला आहे. ऑटो रिक्षा आणि आरोपी दोन्ही पण मानकापूर पोलीस स्टेशन येथे पुढील तपासकामी आम्ही ताब्यात दिलेले आहे. हा जो आरोपी आहे याचं पूर्ण नाव निलेश राजेंद्र सोनवणे आहे. या आरोपीने याच्यावर यापूर्वीही 2 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती मिळाली की हा जो आरोपी आहे याने 7-8 महिन्यापूर्वी फिर्यादी यांच्याकडून भाडे तत्वावर रिक्षा चालवायला घेतली होती आणि 3-4 दिवस त्याने त्यांची रिक्षा चालवली. त्या दरम्यान त्याने त्या गाडीची जी आहे डुप्लिकेट चावी बनवून ठेवली होती आणि त्याला पैशाची आवश्यकता पडल्यामुळे त्यांनी ती चावी जी आहे त्या चावीच्या साहाय्याने रिक्षा चोरून गेली होती. यामध्ये एकूण 1,60,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि ही जी कामगिरी आहे क्राईम ब्रांच युनिट 2 पथकाचे API गजानन चांबारे, त्याचप्रमाणे पोलीस हवालदार राजेश तिवारी, महेंद्र सडमाके, शैलेश जांभूळकर, संदीप चंगोले आणि विवेक श्रीपाद यांनी केलेली आहे. नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना नागपूर गुन्हे शाखा युनिट 2ने एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. नागपूर शहरातील 5 पावली पोलीस स्टेशन हद्दीत एका चोरीची घटना घडली. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 ते 4:15च्या सुमारास शुभम मनोज नागपुरे यांनी आपली ऍक्टिवा गाडी MH49 BQ 7360 भोसलेवाडी येथील अन्नपूर्णा किराणा स्टोअर समोर उभी केली. त्यांनी गाडीची चाबी काढली नाही आणि ते सामान घेण्यासाठी दुकानात गेले. या संधीचा फायदा घेत एक अज्ञात चोरट्याने ती ऍक्टिवा चोरून नेली. या घटनेनंतर 5 पावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हे शाखेच्या युनिट 2ने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून एका अल्पवयीन मुलाला गाडीसह ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने ही गाडी चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीची ऍक्टिवा मोपेड जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाईकरिता त्याला 5 पावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चांभारे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. तर पुढील तपास सध्या सुरू आहे. पोलीस स्टेशन 5 पावली च्या स्थलसीमेमध्ये एक ऍक्टिवा गाडी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये युनिट 2 पथकातील पोलीस हवालदार महेंद्र सडमाके यांना आरोपीबद्दल माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ती जी ॲक्टिवा गाडी आहे ती हस्तगत करण्यात आलेली आहे आणि पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आलेली आहे. यामध्ये हा जो विधी संघर्षित बालक आहे याच्यावर यापूर्वीही 3-4 गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये वाहन चोरीचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत आणि फुटेजमध्ये क्लिअर दिसल्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानुसार त्याच्याकडून रिक्षा जप्त झालेली आहे. 45,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. यामध्ये युनिट 2 पथकातील API श्री गजानन चांबारे, त्याचप्रमाणे महेंद्र सडमाके, राजेश तिवारी, त्यानंतर शैलेश जांभूळकर, सुनील कुवर, संदीप पांडे आणि कमलेश गेहलोत यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे.
ईद ए मिलाद उन नबी पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवसाचा हा पवित्र सण नागपूर शहरात मुस्लिम समुदायाकडनं मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने शहरात धार्मिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यात आलाय. पावणगाव येथून टिपू सुलतान चौकापर्यंत भव्य मोहम्मद जुलूस काढण्यात आला. या जुलूसमध्ये मदरशांमधील लहान मुले आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून हातात हिरवे झेंडे घेऊन आणि शांततेचा संदेश देत ही मिरवणूक काढली. हमारे खान साहब मिलके यहाँ जो है मना रहे हैं रसूल हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल का आज कल रोशनी थी, आज उनका जुलूस मुहम्मदिया निकाला जा रहा है और हमारे भाईचारा कायम करने के लिए ये सब हिंदू मुस्लिम सब ईसाई सब आपस में सब मिलजुल के सब जलसे में तैयारी कर रहे हैं और उनका जश्न मना रहे हैं हम लोग. और क्या बोलेंगे. या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कळमना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता, ज्यामुळे संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली. हा उत्सव केवळ धर्माचा नाही तर एकतेचा आणि सलोख्याचा संदेश देणारा आहे. अल्हम्दुलिल्लाह, आज हमने जश्न ईद मिलादुन नबी के पुरबहार मौके पर 1500 साला जुलूस ईद मिलादुन नबी हमने निकाला सरकार की आमद पर. और ये जो हमारा सरकार की आमद पर जो त्यौहार है, ये सभी को जो है एक दूसरे में इत्तेफाक, इत्तेहाद और एक दूसरे से मोहब्बत और भाईचारा की रास्तगी और भाईचारा का रास्ता देता है. हम एक दूसरे से मोहब्बत करते हैं और मुल्क हिंदुस्तान से हम मोहब्बत करते हैं और सरकार की आमद पर हम गलियों को, घरों को, कूचों को सजाया करते हैं और सभी को हम पैगाम देते हैं कि जश्न ईद मिलादुन नबी के पुरबहार मौके पर ये जुलूस निकालना ये हमारे नबी की सुन्नत है. और हम मुल्क हिंदुस्तान के लिए दुआ करते हैं कि पूरे मुल्क हिंदुस्तान में अमन और चैन और सुकून की शांति अता फरमाए और एक दूसरे में भाईचारा अता फरमाए. यही हमारे नबी का पैगाम है. छोटे बड़ों को मदद करना ये नहीं, हमारे इस्लाम में ये है कि हम किसी जात और पात से हमको कोई लेना देना नहीं है. हमारे सरकार ने भाईचारा का, अमन का ये पैगाम दिया है और हर किसी की मदद के लिए हमारे नबी ने बताया है. हम उसी पर अमल करते हैं, इंशाअल्लाह क़यामत तक अमल करते रहेंगे. और हमारे इस जुलूस में अल्हम्दुलिल्लाह मदरसा दारुल उलूम इस्माइलिया से निकलता है, निकल करके पूरा शहर का गश्त करते हुए और बेले नगर नाका नंबर 4 से होते हुए वांजरा से वनदेवी चौक यशोधरा होते हुए टीपू सुल्तान चौक पर इख्तिताम होता है. और अल्हम्दुलिल्लाह इसमें मदरसा फैज़ान बगदादी शाह के बच्चे और हमारे तमाम तर दोस्त अहबाब, हमारे दारुल इस्माइलिया के अरकान हजरात और जितने भी मेंबरान हैं सभी लोग और जहाँ करके जो भी कमेटी वाले हैं, मदरसा फैज़ान बगदादी शाह के अरकान और बच्चे और मुदर्रिसीन, इस तरीके से कम ये 1000-1500 लोगों का हमारा जुलूस निकलता है. अल्लाह रब्बे कायनात की बारगाह में दुआ करता हूँ मौला, इसी तरीके से हमारा हर साल जब तक जिंदा रहे क़यामत तक ये जुलूस निकलता रहे और अल्लाह ताला हम सबको सलामत रखे और सरकार की आमद पर ऐसे ही जुलूस को, ऐसी गलियों को सजाने की तौफीक अता फरमाए. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. देवा भाऊ पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. अरे महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो, अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो. बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, अरे बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी अरे होगी. न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा, न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा. शिक्षक आणि शिक्षण विरोधी धोरणाविरोधात नागपूरच्या संविधान चौकात एक अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या नेतृत्वाखाली रात्रकालीन शाळा शिक्षक आणि जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकांनी भीक मागा आंदोलन केलेत. या आंदोलनात शेकडो शिक्षकांनी काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध केलाय. देवाभाऊ पैसे द्या, अजितदादा पैसे द्या, दादा भुसे पैसे द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अभिजित वंजारी
यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय. जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकांनी अनेक महत्वाच्या मागण्या केल्या आहेत, ज्यात सेवानिवृत्तीनंतर मिळणारे उपदान आणि पेन्शनची रक्कम तात्काळ देण्याची मागणी प्रमुख आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन ऑर्डर सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे रात्रकालीन शाळा शिक्षकांनीही त्यांच्या मागण्या मांडल्यात. या आंदोलनात जमा झालेली 1,722 रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला डिमांड ड्राफ्टने पाठवली जाणार आहे. या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभाग आणि रात्रकालीन शाळा शिक्षकांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी 12 सप्टेंबर रोजी मुंबईत बोलावले आहेत. या आंदोलनातून शिक्षकांनी आपला संताप व्यक्त केला असून शासनाकडून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अहेरी आणि परिसरातील धान खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल धान अनेक महिन्यांपासून उघड्यावर पडून आहे. पावसामुळे हे धान पूर्णपणे सडले असून खाण्यायोग्य राहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या घामाचे हे पीक शासनाच्या निष्काळजीपणामुळे वाया जात असल्यामुळे ऑल इंडिया किसान सभेने याला तीव्र विरोध दर्शविला आहे. किसान सभेने शासनाकडे 2 मुख्य मागण्या केल्या आहेत. एक म्हणजे येत्या 15 दिवसात हे सडलेले धान तातडीने उचलावे, तर दुसरे म्हणजे जर ती शक्य नसेल तर स्थानिक जनतेला त्याचे मोफत वाटप करावेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास किसान सभेने धान फेकू आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात कुजलेले धान हे ट्रक, ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांमध्ये भरून महामंडळाच्या कार्यालयासमोर टाकले जाईल. यातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही गोंधळाला शासन जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. किसान सभेच्या नेत्यांनी शासनावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणालेत की सरकार उद्योगपतींना तातडीने मदत करते, परंतु शेतकऱ्यांचे धान उचलत नाही. जनतेचे अन्न सडू देणार नाही, आता जनता मैदानात उतरेल असे म्हणत त्यांनी सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला आहे. या हाकेला प्रतिसाद देत शेकडो शेतकरी, मजूर, महिला आणि विद्यार्थी या लढ्यासाठी सज्ज झाले आहेत. हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम गावात खाकीने माणुसकी दाखवली आहे. गावातील इरक्का अभया गोरगोंडा या गरोदर महिलेला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती, परंतु आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ती खासगी रुग्णालयात दाखल होऊ शकत नव्हती. याबाबत आरोग्य अधिकारी माधुरी मादेशी यांनी पोलिसांना माहिती दिली. तात्काळ प्रतिसाद देत पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोठावडे यांनी सहकाऱ्यांसह बैठक घेतली आणि सर्वांनी मिळून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी थेट महिलेच्या घरी जाऊन घरगोस मदत केली. एवढंच नव्हे तर पुढेही उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलंय. यावेळी गावकऱ्यांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानलेत. या उपक्रमात पोलीस उपनिरीक्षका, बाष्टेवाड अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक तसेच गावातील माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. खाकीच्या या संवेदनशील भूमिकेमुळे आता पातागुडम गावात पोलीस विभागाबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. सिरोंचा तालुक्याला विकासाचे स्वप्न दाखवून सत्ता मिळवणाऱ्यांना आता आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे. बेजूरपल्ली परसेवाडा या 14 किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की नागरिक आता या रस्त्याला नरकाकडे नेणारा मार्ग असे म्हणू लागले आहेत. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. ही एक मोठी समस्या असूनही प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या मार्गाचा संबंध जवळपास 20 ते 25 गावांसोबत येतो. दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी सिरोंचा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. रस्त्याची दयनीय अवस्था असल्यामुळे या सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. ही समस्या अतिशय गंभीर असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी जनतेच्या या समस्येकडे लक्ष देत नाही, ज्यामुळे हे स्पष्ट होत आहे की त्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा तालुक्यात विकासाचे केवळ गाजर दाखवले जात आहेत. बेजूरपल्ली परसेवाडा आणि मादाराम पुसुकपल्ली या दोन्ही रस्त्यांची अवस्था वाईट झाल्यामुळे हजारो प्रवाशांचे आणि शाळकरी मुलांचे जीव धोक्यात आले आहेत. मेळघाट नंतर आता गोंदियातही वाघाची दहशत पसरली आहे. गोंदियाच्या दिनकर नगर परिसरात वाघाच्या हल्ल्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत. काही दिवसांपूर्वी एका 4 वर्षाच्या मुलावर वाघाने हल्ला केलाय, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या चिमुकल्याला वाचवण्याकरिता 23 वर्षीय तरुणाने वाघाशी थेट झुंज घेतली. अत्यंत धाडसाने त्याने वाघाचा सामना केला आणि त्या चिमुकल्याचा जीव वाचवला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये वन विभागाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. वन विभाग या वाघाला कधी जेरबंद करणार, असा सवाल नागरिक विचारित आहेत. या वाघाला तात्काळ पकडण्याची आणि नागरिकांना सुरक्षितता देण्याची मागणी जोर धरत आहे. उस दिन हम ऐसे इटाडो डैम पे घूमने के लिए गए थे, घूम के आ रहे थे. आने के उधर एक चढ़ाई है, चढ़ाई से वो बाघ शेर आया, शेर से अचानक से अटैक किया और बच्चे को लेके गया. मैं शेर के पीछे दौड़ा. पीछे दौड़ने के बाद उधर पहले बच्चे के पैर पे पकड़ा था, फिर गर्दन पे पकड़ा. फिर मैं शेर के सामने जाके गिर गया. गिरने के बाद मैं शेर को लात मारा और शेर ने मेरे को पंजा मारा मेरे पैर पे. जब भी वो उनको खबर मिला है तो वो फिर दवाखाना में भी गया था, अर्जुनी मुर्गा PSC में गया था. वहाँ से फिर उसको रेफर किया था वो जख्मी वाले को, बच्चे को. तो वो फिर गोंदिया में लेके गए, वहाँ पे भी हर्ष का साथ मिला. बाद में उन्होंने स्पॉट पंचनामा वगैरह किया. उसके बाद में जो भी उसका कार्य है वो उन्होंने किया है अपने तरफ से. और बाद में अभी भी मैं उनको पूछा था कि इनको कुछ तत्पूर्ता मदद मिल सकता है, तो उन्होंने बोले हमारे पास ऐसा कुछ तरतूब नहीं है, हम उसको तत्पूर्ता मदद नहीं दे सकते. लेकिन फिर भी वहाँ का जो भी वन रक्षक अधिकारी है उन्होंने अपने तरफ से उनको 5,000 का निविदा दिया है. अपने तरफ से दिया है, वो डिपार्टमेंट का नहीं बताया उन्होंने. तो अभी बच्चे को ट्रीटमेंट शुरू है और जो भी उन्होंने इनका जो खर्चा वगैरह है तो वो जुगाड़ करके रखो, बाद में वो अपन मेडिकल रिपोर्ट के हिसाब से अपन करेंगे, ऐसा उन्होंने आश्वासन दिया है. लेकिन उस जो बिपटा है वहाँ पर उन्होंने कई लोगों को दिखा, उसको ताबड़तोड़ उसको जेलबंद करना चाहिए. उसके लिए भी हम लोगों ने न्यूज़ में दिया है, लेकिन उसको अभी भी पकड़ा नहीं. उनको पूछा गया तो बोले हम कैमरा लगाए, लेकिन कैमरे में नहीं आ रहा. लेकिन अभी वो उसको ताबड़तोड़ कैसा भी करे, लेकिन उसको जेलबंद करना चाहिए. मैं यही कहना चाहूँगा कि जो हमला हुआ है वन विभाग अपने तरफ से कोशिश करा उसे जेरबंद कर, क्योंकि ये पहली बार नहीं हुआ, ये बहुत बार गौठनगढ़ के बच्चे को भी पकड़ा था पिछले 2-3 महीने पहले, वो भी न्यूज़ में आता है. उसके बाद भी वो कार्रवाई किया नहीं. लेकिन हमारा गांव का हमारा बच्चा जो पकड़ा है तो उसे अब देखा जाए को शहर दिन ब दिन खतरनाक होते जा रहा है हमारे एरिया के लिए. तो मैं चाहे दूसरा किसी तरह की इस तरह घटना ना घटे अपने एरिया में, तो प्रशासन वन विभाग प्रशासन उसे ऊपर कार्रवाई कर उसे जेलबंद करने की कोशिश करे. और दूसरी बात, हमारा जो 2 बच्चे का जो घायल है, छोटे बच्चे हैं, वो ज़्यादा ही घायल हुआ, जख्मी हुआ है. और दूसरा एक लड़का अजय किसान सरदार, वो भी जख्मी हुआ. तो मेरे कहने उन्होंने अपने वन के हिसाब से कार्रवाई तो कर रहा है, लेकिन मेरा कहने का मतलब है कि उनको जो मुआवजा मिले उनके वन विभाग के हिसाब से, उनको ऐसा हो कि उनको बच्चे और दोनों बच्चे को उनको ज़िंदगी में कुछ ऐसा कुछ मिलना चाहिए कि उनको कुछ तकलीफ दूर हो जाए, क्योंकि वो बच्चा बहुत छोटा है और ये बच्चा भी घायल हो चुका है. उनके पैर में अच्छा खासा मार लगा, पूरा पंजा लगा हो. तो मैं प्रशासन से यही कहना चाहूँगी कि उनके ऊपर सही तरीके से कार्रवाई करें, अपने प्रशासन के माध्यम से उनको मुआवजा देने की कोशिश करें. जश्न ईद मिलाद उन नबीच्या पवित्र निमित्ताने भोकरदन तालुक्यातील धावडा येथे एक आदर्श उदाहरण पाहायला मिळालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष जुमान चाऊस यांच्यातर्फे
जामा मस्जिद शादी हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 60 पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठ दान हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरविले. यावेळी मार्गदर्शन करताना जुमान चाऊस यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीचा उल्लेख केला. ते म्हणालेत की जर आपला शेजारी उपाशी असेल आणि आपण पोटभर जेवत असू तर आपण माणूस होऊ शकत नाही, अशी पैगंबर मोहम्मद यांची शिकवण होती. हेच तत्व समोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ये आज का कार्यक्रम काय के लिए और किस लिए रखा गया? ग्राम पंचायत सदस्य जुमान चाउस ईद मिलादुन नबी के मौके पे कैंप रखा था, रक्तदान शिविर. हाँ, लोगों ने गवालियों साथ दिए. 90 से 100 लोगों का खून ब्लड हुआ है. या शिबिराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर मुकासरे यांच्या हस्ते झालेत. या उपक्रमात मुस्लिम बांधवांसोबतच हिंदू बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन घडलेत. हाँ. आज इंडिया में, पूरे इंडिया में एक नारा दिया गया है, नफरत के दौर में इंसानियत का पैगाम आम करो, आओ रक्तदान करो. पंचौस मित्र मंडल की तरफ से ये कैंप रखा गया था जिसमें 60 से 70 लोगों ने रक्तदान किया और हमारे को बहुत अच्छा लाभ मिला. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर सोपान ठोंबरे, डॉक्टर अविनाश राठोड, डॉक्टर लक्ष्मण नांगणे आणि महादेव गैरकर यांच्या टीमने रक्तदान शिबिराचे यशस्वी नियोजन केलेत. मैं सामाजिक कार्यकर्ता सैयद नाजिम घोड़ा आज ईद मिलादुन नबी के मौके पर हमने जुमान चौस मित्र मंडल की तरफ से ब्लड कैंप रखा गया था, जिसमें गांव के लोगों ने बहुत अच्छा साथ दिया और 60 से 70 लोगों ने ब्लड डोनेट किया. इस मौके पर हम गांव वालों को भी शुक्रिया अदा करते हैं. हे शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होते आणि आयोजकांनी सर्वांसाठी अल्पोहाराची उत्तम व्यवस्था केली होती. हा उपक्रम धावडा येथील माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य जुमान चाऊस यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालाय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावात उत्साहाचे वातावरण आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य पसरले आहे. याच उत्साहात लातूरचे तहसीलदार सौदागर तांदडे यांनी बुधोडा गावात भेट देऊन गणपती बाप्पाची आरती केली. बुधोडा येथील महाराजा गणेश मंडळाने त्यांच्या गावात तहसीलदार यांचे स्वागत केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार तांदडे यांचा सत्कार केला आणि त्यांच्या उपस्थितीने मंडळाचा गौरव झाला. यावेळी तहसीलदार यांनी स्वतः गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली आणि गणपतीचे दर्शन घेतलेत. या सोहळ्यादरम्यान तहसीलदार सौदागर तांदडे यांनी महाराजा गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आणि सदस्यांसोबत एक ग्रुप फोटो काढला. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सर्व सदस्य या मंगलमय प्रसंगी उपस्थित होते. या भेटीमुळे गावातील लोक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले आहेत. लातूरच्या उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ अखेर समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेचा खून तिच्याच पतीने केल्याचे समोर आले आहे. उदगीर तालुक्यातील तोंडार येथील साखर कारखान्यात मेंटेनन्सचे काम करणारा जिया उल हक याची पत्नी फरीदा हिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये तिरू नदीकाठी सापडला होता. सुरुवातीला हा मृतदेह कोणाचा हे कळत नव्हतं, परंतु पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना मोठे यश मिळाले. जिया उल हक हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो आपल्या पत्नी आणि 2 मुलांसोबत इथे राहत होता. त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या संशयातून त्याने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने पत्नी फरीदाचा खून करण्याचा कट रचला. त्याने आपल्या मित्र सज्जाद, अरबाज, साकीर आणि आझम अली यांच्या मदतीने तोंडार येथील घरीच पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका निळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये भरला आणि ती सुटकेस तिरू नदीच्या किनाऱ्यावर फेकून दिली. खून केल्यानंतर जिया उल हकने चतुराईने उत्तर प्रदेशात आपल्या सासरवाडीत जाऊन मुलांना सोडले आणि पुन्हा उदगीरला परत आला.
इथे परत आल्यावर पत्नी हरवल्याची तक्रार देण्यासाठी तो उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गेला, परंतु त्याने पत्नीच्या वर्णनाबद्दल दिलेली माहिती आणि पोलिसांना मिळालेल्या सुटकेसमधील मृतदेहाचे वर्णन यात साधर्म्य आढळले। यामुळे पोलिसांना संशय आला। त्यांनी त्याला थांबवून वरिष्ठांना माहिती दिली। पोलिसांनी खाक्या दाखवताच जिया उल हकने आपला गुन्हा कबूल केला। त्याने पत्नीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीजवळ फेकून दिल्याचे सांगितले। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा तपास यशस्वी झाला आहे। गणेशोत्सव आणि ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात पोलिसांचे विशेष पथसंचलन झालेत। मुसळधार पाऊस सुरू असतानाही पोलिसांनी आपले कर्तव्य बजावलेत आणि मिरवणुकीच्या मार्गावरून संचलन केलेत। पोलिसांच्या या समर्पणाचे नागरिकांनी कौतुक केले आहे। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी माहूर शहरात शांततेत डीजे मुक्त आणि धार्मिक सलोखा राखून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केलेत। माहूर शहरात 19 ठिकाणी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून तालुक्यात एकूण 150हून अधिक मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे। अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे। पाऊस सातत्याने पडत असतानाही गणेश भक्त मोठ्या उत्साहात पूजा आणि धार्मिक कार्यक्रम करीत आहेत। पोलीस निरीक्षक गणेश कराड हे स्वतः गणेश मंडळांना भेट देऊन कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची खात्री करीत आहेत। शांतता आणि सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस दल रात्रंदिवस कार्यरत आहे। हे पथसंचलन 4 सप्टेंबर रोजी झाले, ज्यात पोलीस निरीक्षक गणेश कराड, उपनिरीक्षक शरद घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते। पावसातही त्यांचे कर्तव्य सुरूच ठेवल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामांची प्रशंसा केली आहे। मेहकर तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता विद्यार्थ्यांना आणि पालकांना चांगलीच जाणवू लागली आहे। 7 शिक्षकांची गरज असताना केवळ 5 शिक्षक कार्यरत आहेत। त्यामुळे 181 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे। या गंभीर प्रश्नावर पालक संतप्त झालेत आणि 2 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय। 4 सप्टेंबरला संतप्त पालक व सर्व विद्यार्थी थेट मेहकर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात दाखल झालेत आणि तिथे शाळा भरवली। 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35. पालकांचे म्हणणे आहे की 14 ऑगस्टला आंदोलनानंतर शिक्षण विभागाने शिक्षक नेमणुकीचं लेखी आश्वासन दिलं होतं, परंतु अद्याप कुठलीही हालचाल झाली नाही। त्यामुळे पालकांनी शाळेतच ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। या आंदोलनामुळे एक मोठा प्रश्न पुढे आला आहे। 181 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होण्याला जबाबदार कोण, हा प्रश्न आता थेट शिक्षण विभागासमोर उभा टाकला आहे। जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा।
आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.